नमस्कार सहकाऱ्यांनो, मी नितीन मस्के, सहाय्यक निबंधक, सहकार आयुक्त कार्यालय, पुणे। मागील व्हिडिओमध्ये आपण रिसिप्ट कशी तयार करायची आणि त्यावर कशी प्रोसेस करायची हे बघितलेलं आहे। आता या रिसिप्टला आपल्याला टिप्पणी करायची असेल, त्याला फाईलमध्ये ठेवायची असेल आणि त्याच्यासोबत मसुदा पत्र ठेवायचं असेल तर कशा पद्धतीनं आपण कामकाज करायचं आहे हे आता आपण बघणार आहोत। तर यामध्ये सर्वप्रथम आपण आपल्या लँडिंग पेजमध्ये ई फाईलमध्ये जाणार आहोत। ई फाईलमध्ये गेल्यानंतर आपण जी रिसिप्ट तयार केलेली आहे ती डाव्या बाजूला रिसिप्टमध्ये क्रिएटेड हे एक ऑप्शन आहे। त्या क्रिएटेडमध्ये जर बघितलं तर आपण तयार केलेली रिसिप्ट आपल्याला दिसून येईल। आता ही रिसिप्ट आपल्याला दिसलेली आहे, तर या रिसिप्टला किंवा या पत्राला, या संदर्भाला आपल्याला एका फाईलमध्ये ठेवायचं आहे। तर पुट इन अ फाईल वर आपण सेकंडरी बिनमध्ये बघितलं तर मुवमेंट, कॉपी, सेंड आणि त्यानंतर पुट इन अ फाईल हे ऑप्शन आहे। ते पुट इन अ फाईल हे ऑप्शन आपण वापरणार आहोत। तर पुट इन अ फाईल हे ऑप्शन वापरल्यानंतर आता तुमच्या लेवलला एकही फाईल तयार नसल्याने इथे ब्लँक असणार आहे। तर येथे आपण क्रिएट फाईल मध्ये जाणार आहोत। क्रिएट फाईल मध्ये गेल्यानंतर आपण येथे आपले बेसिक हेड, प्रायमरी हेड आणि सेकंडरी हेड हे निवडणार आहोत आणि निवडल्यानंतर आपण या फाईलचा विषय लिहिणार आहोत। जसं तुमचं एस्टॅब्लिशमेंट असेल तर त्यामध्ये रजा वगैरे किंवा सेवा पुस्तक वगैरे असे जे काही विषय असतील ते विषय या ठिकाणी येतील आणि त्यानंतर आपण भाषा निवडणार आहोत। भाषा आपण मराठी निवडणार आहोत। मराठी भाषेचे जास्तीत जास्त फायली आपल्या तयार झाल्या पाहिजेत आणि हे सर्व झाल्यानंतर, हे सर्व विषय निवडल्यानंतर आपण क्रिएट फाईल टू पुट इन हे शेवटी एक ऑप्शन असणार आहे, त्यावर क्लिक करणार आहोत आणि क्लिक केल्यानंतर येथे एक मेसेज येईल की बाबा एकदा तुम्ही फाईल तयार केली तर ती फाईल तुम्हाला एडिट करता येणार नाही। तर आपण ते मान्य करणार आहे आणि प्रोसीड या बटनावर क्लिक करणार आहे आणि केल्यानंतर तर आपण का ठेवतोय याचे एक रिमार्क लिहायचा आहे। तर इथं सध्या काहीच रिमार्क लिहित नाही आहे, मी ओके म्हणतो आणि याला जनरेट करतो। तर या पद्धतीनं ही फाईल आता जनरेट झालेली आहे आणि आपण आता उजव्या बाजूला बघतो, जसं फाईलमध्ये आपण उजव्या बाजूला पत्र लावलेलं असतं त्या पद्धतीनं आता उजव्या बाजूला पत्र किंवा संदर्भ किंवा रिसिप्ट आलेले आहे आणि डाव्या बाजूला आपल्याला ग्रीन जे दिसतंय ते टिप्पणी लिहायचा भाग आहे किंवा तिथं आपल्याला टिप्पणी लिहिता येईल। तर टिप्पणी लिहिण्यासाठी आपण ॲड ग्रीन नोट हा ऑप्शन घेणार आहोत आणि आपली जी बाहेर टिप्पणी लिहिलेली असेल त्याला इथे कॉपी पेस्ट करणार आहोत आणि येथे पण आपल्याला टिप्पणी टाईप करता येते, पण थोडंसं सध्या त्यामध्ये टायपिंगचा प्रॉब्लेम आहे। तर आता समजा की एक सबमिटेड फॉर अप्रुव्हल आणि साईन असं एक छोटीशी टिप्पणी यामध्ये मी टाकतोय आणि टाकल्यानंतर इथं रेडमध्ये दिसतं आणि हे ज्यावेळेस ग्रीनमध्ये होईल याचा अर्थ सेव्ह झालेली आहे। नसेल तर तुम्ही इथून सेव्ह करून घेऊ शकता। तर या पद्धतीनं आपण पत्र आणि टिप्पणी ही यासोबत तयार केलेली आहे। आता तयार केल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये मसुदा पत्र जोडायचं आहे। तर ते मसुदा पत्र किंवा ड्राफ्ट कसं जोडायचं ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। धन्यवाद।